नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनोरे, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आपणा सर्वांचं या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केन्सचा रोजगार सिद्धांत हा पाठ पाहणार आहोत. केन्सचा रोजगार सिद्धांत हा एक प्रसिद्ध असा अर्थशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे, ज्याच्यावर संपूर्ण स्थूल अर्थशास्त्र आधारित आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. तर तत्पूर्वी आपण या प्रकरणामध्ये हे अर्थशास्त्रज्ञ केन्स कोण होते आणि त्यांचा सिद्धांत काय आहे, त्यांच्या सिद्धांतामध्ये रोजगार कसा ठरतो, काय सिद्धांत सांगितलेला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या प्रकरणातून शोधण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण अर्थशास्त्रज्ञ केन्स यांच्याबद्दलचा थोडासा परिचय घेऊ. तर हे अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स हे कोण होते? जॉन मेनार्ड केन्स तर हे एक प्रसिद्ध असे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते. हे ब्रिटिश अर्थशास्त्र होते, ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते. त्यांचा जन्म 1883 झाला. 1883 झालेला होता. केन्स यांनी एक जगप्रसिद्ध अर्थशास्त्राची कूस बदलवणारा एक महत्त्वपूर्ण असा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. हा ग्रंथ त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये लिहिलेला आहे. म्हणून त्यांनी या लिहिलेल्या या महत्त्वपूर्ण ग्रंथामुळेच त्यांनी प्रतिपादन केलेल्या नवीन सिद्धांतामुळे, नवीन विचारामुळे अर्थशास्त्राला एक नवी दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना स्थूल अर्थशास्त्राचा जनक असे संबोधले जाते. म्हणून ही इज नोन ॲज अ फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स त्यांना असंही म्हणतात. तर यांचा हा सिद्धांत अतिशय महत्त्वपूर्ण असून त्याचा उपयोग संपूर्ण जगाला झालेला आहे. विशेष करून पहिल्या म्हणजे 1929च्या त्या जागतिक महामंदीनंतर केन्सचं मार्गदर्शन, केन्सचे विचार म्हणजे जगाला काही काळ तारून नेण्याचं काम केलेलं आहे. तर असो, आता वळूया आपण केन्सच्या रोजगार सिद्धांताकडे. तर तत्पूर्वी केन्सचा हा सिद्धांत सांगण्याच्या अगोदर आपण पार्श्वभूमी पाहूया की केन्सला हा सिद्धांत मांडायची का गरज पडली. एक काय पार्श्वभूमी होती? तर आपणाला माहीत आहे, कोणताही अर्थशास्त्रीय सिद्धांत हा एकदम नवीन नसून, नव्याने येत नसून, तो कार्यकारण भाव या पद्धतीने म्हणजे नवा सिद्धांत जन्मास येण्यापूर्वी, तयार होण्यापूर्वी त्याच्या मागचे काही कारणीभूत असतात. त्याद्वारे हा नवा सिद्धांत तयार होत असतो. तर केन्सचा हा रोजगार सिद्धांत पाहण्या अगोदर आपण अर्थशास्त्राची तत्कालीन काय पार्श्वभूमी होती याचा आढावा घेणे गरजेचं राहील. तर सर्वप्रथम अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञांच्या मते पहा, केन्सच्या पूर्वी अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ, रिकार्डो मार्शल, जेबिसे यांचा बोलबाला होता. म्हणजे त्या काळी त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचे विचार प्रमाण मानले जात होते. आणि अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञांच्या मते त्यांचे काही विचार होते. ते विचार असे होते की अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ असे मानत होते की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो. आणि सोबतच अर्थव्यवस्थेत पुरवठा बरोबर मागणी असते.
म्हणजे आपण यापूर्वीचा एक सिद्धांत पाहिलेला होता JBCंचा, जॉन बाप्टिस्ट से. त्यांनी म्हटलेलं आहे की एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. याचा अर्थ प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी स्वतः तयार करतो. म्हणजे पुरवठा बरोबर मागणी असते, असा एक विचार अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ मानत होते. म्हणजे त्याचाच अर्थ दुसरा असा होता की अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन नसतेच. आता जेव्हा पुरवठाबरोबर मागणी असते, म्हणजे जेवढा पुरवठा आहे त्याला मागणी असतेच, काही पडून राहण्याचा काही प्रश्न नाही. म्हणजे अतिउत्पादन नावाची गोष्टच नसते, असा हा विचार हे अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ मानत होते. आणि पूर्ण रोजगार असते हा तर त्यांचा गृहीत आपण अगोदर पाहिलेलंच आहे. तर अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ हाही विचार मानत होते की अर्थव्यवस्थेत जी बेरोजगारी असते ती बेरोजगारी तात्पुरती असते. आणि हे बेरोजगारी म्हणजे अर्थव्यवस्थेत तर सदा पूर्ण रोजगारच असतं, पण काही वेळेस बेरोजगारी असते आणि बेरोजगारी ही तात्पुरती असते आणि ह्या बेरोजगारीचा प्रश्न हा आपोआप सुटणारा असतो. हा प्रश्न आपोआप सुटतो, म्हणजे याला विशेष कोणी प्रयत्न करायची गरज नाही. अर्थव्यवस्था ही स्वयंचलित असते. ती स्वतःहून अर्थव्यवस्थेत येणारे काही अरिष्ट दूर करण्याचं सामर्थ्य बाळगून असते. हा एक विचार त्या ठिकाणी अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ मानत होते. आणि आपण जे अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ म्हणतो, म्हणजे हे अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ का म्हणतो, तर 1930 पूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांना, म्हणजे 1930 पूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रात आपण अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखत असतो. अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखत असतो. तर अशा प्रकारचा हा एक अर्थविचार, अभिमतपंथीय अर्थविचार तत्कालीन समाजमनात जगामध्ये त्या ठिकाणी होता. म्हणजे हे जे अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचे विचार त्या काळी प्रमाण मानले जात होते. पण त्यांच्याच विचारानं जगाची जे काही जागतिक धोरणकर्ते आहेत, अर्थव्यवस्थेची जाण बाळगणारे आहेत, त्याप्रमाणे ते अर्थव्यवस्थेचा गाडा हाकत होते. पण 1929ला जगामध्ये एक प्रमुख मोठी घटना घडली. ती म्हणजे 1929ला एक जागतिक मंदी आलेली होती. जागतिक मंदी खरं तर हा योगायोग म्हणावा की आपण आज ज्या काळामध्ये हे लेक्चर घेतो आहेत, आम्ही ज्या जगामध्ये आहोत, म्हणजे 100 वर्षापूर्वी या जगामध्ये एक जागतिक मंदी आलेली होती आणि त्याच मंदी आताही तीच मंदीचा सामना जग करत आहे. तर ही जागतिक मंदी आल्यामुळे संपूर्ण जगामध्ये अत्यंत प्रचंड अशी उलथापालथ झालेली होती. मंदीमुळे लाखो लोक बेरोजगार झाले होते. मागणी अभावी उत्पादन साठे पडून होते. म्हणजे मागणी अभावी त्या ठिकाणी उत्पादनाचे जे साठे होते ते पडून होते. म्हणजे त्यांचं उत्पादित झालेल्या मालाला कोणी ग्राहक भेटेन असं झालेलं आहे. आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ झालेली आहे. बेरोजगारीच्या फौजा त्या ठिकाणी तयार झालेल्या आहे. मंदी असल्या कारणाने लोकांची खरेदी शक्ती घटलेली आहे, मागणी घटलेली आहे आणि उत्पादन त्या ठिकाणी घटलेलं आहे. उत्पादनाचे साठे पडून आहेत, बेरोजगारी वाढती आहे. तर अशा प्रकारचं एक नवीन अरिष्ट त्या ठिकाणी जगामध्ये आलेलं होतं. यापूर्वीच्या अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं होतं की जगामध्ये मागणी बरोबर पुरवठा असते. म्हणजे पुरवठाही स्वतःची मागणी स्वतः करते, त्याच्यामुळे साठे पडून राहण्याचा प्रश्न नाही, हा विचार मानत होते. लोकांना वाटलंही नाही की असं काही होऊ शकेल म्हणून. पण ह्या काळामध्ये हे असं का झालं, ही मंदी का आली, कशामुळे आली, उत्पादन साठे का पडून आहेत, बेरोजगारी कशी दूर करता येईल,
याची उत्तरं या अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांकडे नव्हती वा तत्कालीन कोणतेही अर्थशास्त्रज्ञ याचे उत्तर देऊ शकले नव्हते. आणि म्हणून अशा वेळी या केन्सच्या दरम्यान, या मंदीच्या दरम्यान, ग्रेट डिप्रेशनच्या दरम्यान 1936 मध्ये आपण पूर्व प्रस्तावनेत पाहिल्याप्रमाणे 1936 मध्ये लॉर्ड केन्स यांनी या मंदीचा अभ्यास करून 1929च्या मंदीचा अभ्यास करून त्याचा अतिशय सखोल चिंतन आणि अभ्यास करून त्यांनी एक जगप्रसिद्ध सिद्धांत लिहिला. त्याचं नाव होतं जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, मनी अँड इंटरेस्ट. हा एक महत्त्वपूर्ण आणि जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यामध्ये ही मंदी का आली, मंदी येण्याची काय कारणे आहेत, आणि ही मंदी बेरोजगारी कशी दूर करता येईल, रोजगार कसा वाढवता येईल, यासंबंधी एक नवा विचार मांडला. आणि तत्कालीन जगामध्ये हे पुस्तक अर्थशास्त्रीय विश्वामध्ये एक क्रांतिकारी पुस्तक म्हणून गणल्या गेले. आणि ह्या पुस्तकामध्ये केन्सनी काही विचार मांडले. त्यामध्ये ते असं म्हणतात की आजपर्यंत आपणाला अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ जे सांगत होते म्हणजे मागणी बरोबर पुरवठा असते, तर केन्स यांनी म्हटलेलं आहे की मागणी बरोबर पुरवठा नसते. मागणी बरोबर पुरवठा नसते. कारण का, मागणीपेक्षा पुरवठा अधिक असतो. मागणी ही कमी, अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी मागणी कमी असते, पुरवठा जास्त असतो, असा विचार त्या ठिकाणी केन्स यांनी त्या ग्रंथामध्ये मांडला. दुसरीकडे केन्स यांनी अभिमतपंथी विचार जे दीर्घकालीन विचार करत होते, अर्थव्यवस्थेचा दीर्घकाळाच्या अनुषंगाने अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ त्या ठिकाणी विचार करत होते. पण केन्स यांनी हा अर्थव्यवस्थेचा विचार करताना दीर्घकाळ त्यांनी गृहीत धरलेला नाही. कारण का, केन्स यांच्या मते दीर्घकाळामध्ये सर्व माणसे मेलेली असतात. त्यासाठी त्यांनी अल्पकाळाच्या दृष्टीने अर्थशास्त्रीय विचार मांडलेला आहे. अल्पकाळच त्यांनी आपल्या विश्लेषणामध्ये गृहीत धरलेला आहे. दुसरीकडे अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ आपणाला असं सांगत होते की अर्थव्यवस्था ही स्वयंचलित असते. म्हणजे अर्थव्यवस्था स्वयंचलित असते, म्हणजे अर्थव्यवस्थेमधून कोणी हस्तक्षेप करायचं काही कारण नाही. अर्थव्यवस्थेमध्ये कोणी हस्तक्षेप करायचं कारण नाही. म्हणजे सरकारने किमान हस्तक्षेप करावा किंवा हस्तक्षेप करूच नये, अशा प्रकारचा विचार अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ त्या ठिकाणी सांगत होते. पण केन्स यांनी जेव्हा या मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अर्थव्यवस्था ही कोणतीही स्वयंचलित असू शकत नाही. तर अर्थव्यवस्थेमध्ये जर काही समस्या आल्या, काही अरिष्ट आली, तर त्याला ती निस्तारण्यासाठी, ती दूर करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यकच आहे नव्हे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे आणि तो असलाच पाहिजे, असा विचार त्या ठिकाणी केन्स यांनी मांडलेला आहे. तर दुसरीकडे केन्स असे म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार असतो. आपण पाहिलेलं आहे की अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थविचार असं म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो, कोणीही बेकार असत नाही, प्रत्येकाला काम भेटते. अशा प्रकारचे विचार या ठिकाणी अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ मांडत होते. पण त्याच्या विरुद्ध असे विचार या ठिकाणी केन्स यांनी मांडलेला आहे. तर एकंदरीत ही केन्स यांच्या रोजगार सिद्धांत उदयाची पार्श्वभूमी आहे की त्या ठिकाणी त्या काळचे अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञ वा तत्कालीन अर्थशास्त्रज्ञ या 1929 मध्ये आलेल्या जागतिक मंदीचं कारण स्पष्ट करण्यास त्या ठिकाणी असमर्थ होते. म्हणून केन्सला या 1929च्या मंदीचं सखोल अभ्यास करून त्यांनी हे नवीन पुस्तक लिहिलेलं आहे.
1936मध्ये त्याचं नाव आहे जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, मनी अँड इंटरेस्ट. तर हा जो सिद्धांत आहे, आता हे सांगितलेलं आहे यामध्ये, तर लॉर्ड केन्स analyzed deeply the problem of unemployment and concluded that main cause of unemployment was deficiency of effective demand. Effective demand refers to that level of aggregate demand where it is equal to aggregate supply. He therefore suggested that unemployment could be removed by increasing the effective demand. तर ह्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केन्स यांनी याचा गहन, अतिशय सूक्ष्म आणि सखोल अध्ययन केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हे मंदी, बेरोजगारी ही का आली, बेरोजगारी का वाढते आहे. तर त्यांनी एक निष्कर्ष काढलेला आहे की ही बेरोजगारी केवळ प्रभावी मागणीच्या अभावी, प्रभावी मागणी नसल्याकारणाने त्या ठिकाणी ही बेरोजगारी वाढते. त्याच्यामुळे बेरोजगारी कमी करायचं असेल तर ह्या एकूण मागणी किंवा प्रभावी मागणीमध्ये वाढ करून बेरोजगारी कमी करता येते, असा त्यांनी एक विचार मांडलेला आहे. एकंदरीत आपण आज जो सिद्धांत पाहणार आहोत, केन्सचा रोजगार सिद्धांत, तो काय आहे, तो अगदी 4 ओळीमध्ये त्याला कमीत कमी शब्दामध्ये आणि सुलभ शब्दामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. तर केन्स या ठिकाणी असं म्हणतात, या रोजगार सिद्धांतामध्ये, म्हणजे रोजगार सिद्धांत कशाविषयी आहे हे पहा, हे 4 ओळीमध्ये आहे, ते तुम्हाला समजून येईल. केन्स या ठिकाणी असं म्हणतात की भांडवलवादी अर्थव्यवस्थेत अल्पकाळात संतुलन प्रस्थापित होऊन रोजगाराची निश्चिती होते. म्हणजे भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये अल्पकाळामध्ये संतुलन स्थापित होऊन रोजगाराची निश्चिती होते. अर्थव्यवस्थेत अल्पकालीन संतुलन, तर हे अर्थव्यवस्थेत अल्पकालीन संतुलन म्हणजे विशिष्ट रोजगार पातळीला एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान समानता प्रस्थापित होणे होय. तर एकंदरीत केन्स यांनी ह्या रोजगार सिद्धांताविषयी सिद्धांत काय मांडला आहे की अर्थव्यवस्थेमध्ये एक अल्पकालीन संतुलन घडून येते. म्हणजे हे अल्पकालीन संतुलन म्हणजे काय, विशिष्ट रोजगार पातळीला एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान समानता प्रस्थापित करणे होय. म्हणजे विशिष्ट रोजगार पातळीला जेव्हा एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा जेव्हा असते तेव्हा रोजगाराचं निश्चितीकरण होते, रोजगार निश्चित होत असते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी प्रभावी मागणी हा एक शब्द, ही एक संकल्पना केन्स यांनी दिलेली आहे. तर प्रभावी मागणी, केन्सची प्रभावी मागणीचा विचार म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठ्याचा विचार. तर प्रभावी मागणी म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा म्हणजे प्रभावी मागणी होय, असा प्रभावी मागणीची व्याख्या या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर आपण जो हा सिद्धांत पाहतो आहोत केन्स यांचा, तर त्यांनी काही गृहीते मांडलेली आहेत. काय गृहीते आहेत, पहिलं गृहीत आहे, तर ज्या सिद्धांत त्यांनी जो मांडलेला आहे त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे की भांडवलवादी अर्थव्यवस्था असते. म्हणजे भांडवलवादी अर्थव्यवस्थेच्या संदर्भाने त्यांनी आपले अर्थविचार मांडलेले आहेत. समाजवादी अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांचे विचार लागू होऊ शकत नाही, म्हणून भांडवलवादी अर्थव्यवस्था असले पाहिजे. दुसरं, केन्स यांनी अल्पकाळाचा विचार केलेला आहे, दीर्घकाळाचा विचार केन्स यांनी मांडत नाही. अर्थव्यवस्थेच्या विश्लेषणासंदर्भामध्ये केन्स यांनी अल्पकाळ गृहीत धरलेला आहे. तर दुसरीकडे केन्स यांनी अर्थव्यवस्थेमध्ये परिपूर्ण स्पर्धा असते हेही या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. तर चौथं गृहीत असं आहे, केन्स यांच्या मते सरकारचा हस्तक्षेप हे आवश्यक आहे, असला पाहिजे, असेही गृहीत केन्स या ठिकाणी धरतात. तर 5वा आणि महत्त्वपूर्ण गृहीत आहे ते म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो. अर्थव्यवस्थेमध्ये
मागणीपेक्षा पुरवठा हे अधिक असते. म्हणजे त्या ठिकाणी मागणीपेक्षा पुरवठ्याचे आधिक्य केन्स यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे. तर ही गृहीते त्यांनी हा सिद्धांत तयार करताना मांडलेले आहे. तर आता आपण पाहूया की केन्स यांच्या सिद्धांताप्रमाणे कशा पद्धतीने या ठिकाणी रोजगाराचं निश्चितीकरण होते, रोजगार कशा प्रकारे निश्चित होतो, तर ते आपण पाहूया. तर केन्स यांनी रोजगार सिद्धांतामध्ये अनेक विशिष्ट संकल्पनेचा वापर करून हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये ॲग्रिगेट सप्लाय म्हणजे एकूण पुरवठा आणि ॲग्रिगेट डिमांड म्हणजे एकूण मागणी आपण पाहिलेलं आहे. एकूण पुरवठा आणि एकूण मागणी जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये इथं आपण एक केलेलं आहे की अर्थव्यवस्थेचे अल्पकालीन संतुलन म्हणजे विशिष्ट रोजगार पातळीला एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान समानता प्रस्थापित होणे होय, असं ते रोजगार सिद्धांताविषयी म्हणताना सांगतात. आता ह्या एकूण पुरवठा किंवा मागणी संदर्भात आपण पाहतो तर या ठिकाणी ॲग्रिगेट सप्लाय ज्याला म्हणतो ते इंग्रजीकरण या ठिकाणी दिलेलं आहे की ज्यांना समजता येते त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. की aggregate supply refers to the schedule showing aggregate supply received at different levels of employment. Aggregate supply price received to the total amount that all the producer must receive by selling the output produced at a given level of employment. तर दुसरा आहे ॲग्रिगेट डिमांड. ॲग्रिगेट डिमांड रेफर्स a schedule showing aggregate demand price received at a different level of employment. म्हणजे रोजगाराच्या विशिष्ट पातळीला. तर आपण त्याचं मराठीकरण या ठिकाणी पाहू. एकूण मागणी म्हणजे काय आणि एकूण पुरवठा म्हणजे काय. तर आता तत्पूर्वी आपण या ठिकाणी एकूण मागणी म्हणजे काय हे या ठिकाणी याचा विचार करू. नंतर आपण त्या एकूण पुरवठ्याकडे जाऊ. तर आता इथं सांगितलेले आहे की एकूण मागणीमध्ये या ठिकाणी काय आहे दिलेलं आहे. तर एकूण मागणीमध्ये ते म्हणतात तर केन्सच्या मते, आता इथं मध्ये आलेलं आहे तर ह्याला मते घ्यायचं आहे. केन्सच्या मते अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी म्हणजे उपभोग्य वस्तूंची एकूण मागणी प्लस भांडवली वस्तूंची एकूण मागणी होय. ही मागणी रोजगाराच्या भिन्न पातळीला भिन्न असते. तर दुसरीकडे उत्पादक जे उत्पादन घटकांना काम लावून जे उत्पादन करतो ते उत्पादन विकले असता त्याला मिळणारे अपेक्षित उत्पन्न असते, त्यालाच एकूण मागणी असे म्हणतात. तर पहा, आपण मागणीचा एक व्याख्या मार्शलची पाहिलेली आहे, सिद्धांत पाहिलेला आहे. तर ती वेगळं आणि केन्सचा एकूण मागणी वेगळं, ॲग्रिगेट डिमांड. तर केन्स या ठिकाणी एकूण मागणी कशाला म्हणतात. केन्सच्या मते अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी म्हणजे उपभोग्य वस्तूंची एकूण मागणी प्लस भांडवली वस्तूंची एकूण मागणी होय. ही मागणी रोजगाराच्या भिन्न पातळीला भिन्न असते. आणि पुढे केन्स असं म्हणतात की उत्पादक जे उत्पादन घटकांना काम लावून जे उत्पादन करतो ते उत्पादन विकले असता त्याला मिळणारे जे अपेक्षित उत्पन्न असते त्यालाच एकूण मागणी असे म्हणतात. पहा, उत्पादक काय करत असतो. कोणताही उत्पादकाचा नफा कमावणे हा एक प्रमुख उद्देश असतो. त्यासाठी तो उत्पादन कार्यात सहभागी होतो आणि उत्पादन घटकांना काम लावून उत्पादन करताना ते उत्पादन विकले असता त्याला एकूण जे मिळणारे अपेक्षित उत्पन्न असते त्यालाच केन्स यांनी एकूण मागणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे विशिष्ट रोजगार पातळीला या ठिकाणी
मिळणारे अपेक्षित हे भिन्न असते असं म्हणलेलं आहे. म्हणजे विशिष्ट रोजगार पातळीला रोजगार पातळी म्हणजे एकसारखा असू शकत नाही. रोजगार पातळीच्या विशिष्ट प्रमाणावर त्या ठिकाणी हे अपेक्षित उत्पन्न अवलंबून असते. तर आपण एकंदरीत एकूण मागणीच्या संदर्भाने या ठिकाणी विचार करू. केन्स यांनी ही जी एकूण मागलेली आहे म्हणलेली आहे की रोजगाराच्या भिन्न पातळीला एकूण मागणी ही भिन्न असते, हे आपण हे विधान पाहिलेलं आहे. विशिष्ट रोजगार पातळीला वस्तूची एकूण मागणी ही रोजगाराच्या भिन्न पातळीला भिन्न असते, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, रोजगार आणि एकूण मागणी म्हणजे विशिष्ट रोजगार पातळी असताना एकूण मागणीमध्ये काय बदल आहे, त्याचं काय वास्तव आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये पहा, या ठिकाणी या तक्त्यामध्ये या ठिकाणी रोजगार दिलेला आहे आणि याच्यामध्ये हे 1 कोटीमध्ये आहे, म्हणजे कोटी श्रमिकमध्ये दिलेलं आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी एकूण मागणी किंमत दिलेली आहे, ज्याला एकूण मागणी म्हणा, एकंदर मागणी म्हणलेलं आहे, त्यालाच आपण एकूण मागणी असे म्हणू. तर हेही कोटीमध्ये दिलेलं आहे. पहा, आपण पाहिलेलं आहे की विशिष्ट रोजगार पातळीला मागणी ही भिन्न असते, आपण पाहिलेले आहे. तर पहा, या ठिकाणी 1 कोटी उत्पादकाने सपोज 1 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे, तर त्या ठिकाणी मागणी किती होईल? 30 कोटी होईल. मागणी 30 कोटी होईल. तर या ठिकाणी त्यानं जर अजून रोजगारामध्ये जर वाढ केली, रोजगारात 2 कोटी लोकांना जर रोजगार दिला, तर त्या ठिकाणी 60 कोटी लोकांना एकूण मागणी किंमत ही 60 कोटी राहील. तर अशा पद्धतीने जर या ठिकाणी 4 कोटी लोकांना रोजगार दिल्यास त्या ठिकाणी एकूण मागणी किंमत ही 105 कोटी राहील. म्हणजे आपण पाहतो आहोत की जसजसं या ठिकाणी जास्तीत जास्त श्रमिकांना त्या ठिकाणी रोजगार देतो आहे, जास्तीत जास्त श्रमिकांची संख्या वाढते आहे, तसतसं त्या ठिकाणी एकूण मागणी किंमत ही वाढते आहे. म्हणजे 1 कोटीला या ठिकाणी 30 कोटी मागणी किंमत आहे. 2 कोटी लोकांना रोजगार दिल्यानंतर 60 कोटी मागणी किंमत आहे. तर 3 कोटी रोजगार दिल्यानंतर 85 कोटी मागणी किंमत आहे. म्हणजे याचा साधारण अर्थ असा आहे की पहा, याचा अर्थ आहे की जास्तीत जास्त उत्पादन जर केलं, म्हणजे जास्तीत जास्त मजूर कामाला लावणे म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन करणे. आता जास्तीत जास्त लोकांना काम मिळालं, ते उत्पादन केले, साहजिकच त्याच्यातलेच लोक मागणी करणार, म्हणजे मागणी वाढतेच. म्हणजे रोजगारावर उत्पादन अवलंबून असते आणि उत्पादन हे मागणीवर अवलंबून असते. म्हणजे रोजगारात वाढ झाली की त्या मागणीमध्ये वाढ होते, म्हणजे मागणी किमतीत वाढ होते, असं हे या ठिकाणी म्हटलेलं आहे, केन्स यांनी म्हटलेलं आहे. तर केन्स यांनी जो मागणी वक्र या ठिकाणी दिलेला आहे, तो हा अशा पद्धतीचा मागणी वक्र आहे. आपण मार्शलचा मागणी वक्र असा डावीकडून उजवीकडे जाणारा, खाली येणारा तो नकारात्मक ऋणात्मक मागणी वक्र आपण त्या ठिकाणी पाहिलेला होता. तर या ठिकाणी केन्सचा एकूण मागणी वक्र हा तसा नाही. तर केन्सचा मागणी वक्र हा या ठिकाणी अ आणि य अक्षाला अ बिंदूमधून उगम पावणारा हा या ठिकाणी मागणी वक्र आहे. तर याचा अर्थ असा आहे, आणि अक्ष या अक्षावर त्या ठिकाणी रोजगार दर्शवलेला आहे. तर अय या अक्षावर एकूण मागणी किंमत दर्शवलेली आहे. पहा, या मागणीवरचा अर्थ असा आहे की रोजगारात वाढ म्हणजे रोजगार वाढला तर त्या ठिकाणी मागणी किंमत वाढणार आहे. म्हणजे 0 रोजगार 0 मागणी किंमत असं होईल. या ठिकाणी इथून उगम पावला
म्हणजे इकडं रोजगार लावले तर या ठिकाणी मागणी किमतीत वाढ आहे. आणि रोजगार म्हणजे सुरुवातीला पहा बिंदूमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी शून्य रोजगार आहे तर शून्य मागणी आहे. म्हणजे जसजसं हा रोजगार असा वाढत जातो तसतसं या ठिकाणी रोजगारासोबतच या एकूण मागणी किंमत देखील इकडे वाढत जाते. एकूण मागणी किंमत देखील या ठिकाणी इकडे वाढत जाते. तर असा हा एकूण मागणी वक्र या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण अशा पद्धतीने केन्स यांनी 2 तंत्र या ठिकाणी घेऊन मांडलेले आहेत. तर ह्या वक्रावरून आपल्याला दिसते की हा जो मागणी वक्र आहे अ बिंदूपासून उगम पावतो, ज्याचा अर्थ असा आहे की शून्य रोजगार असताना एकूण मागणी किंमत ही शून्यच असते. हा वक्र खालून उजवीकडे जाणार आहे. पहा, हा खालून उजवीकडे जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की रोजगाराची पातळी जसजशी वाढत जाईल तसतशी एकूण मागणी किंमत वाढते, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर पहा, सुरुवातीला याचा उतार तीव्र आहे, म्हणजे हे अशा पद्धतीने जाणार आहे. पण नंतरच्या अवस्थेमध्ये रोजगारामधील वाढीबरोबर पहा, सुरुवातीला असं वाटते की हे असंच जाते का, पुन्हा जात नाही, नंतर ते झुकल्या जाते. त्याचा उतार आता कमी झालेला आहे. सुरुवातीला त्याचा उतार तीव्र आहे, नंतर रोजगारामधील वाढीबरोबर मागणी किंमत तीव्र वेगाने वाढू लागते. क बिंदूनंतर, म्हणजे आता पहा या बिंदूनंतर क बिंदू कुठं आहे तर पहा क बिंदू आहे. पहा या क बिंदूनंतर या वक्राचा उतार आता मंद झालेला आहे, कमी झालेला आहे. याचा अर्थ नंतरच्या अवस्थेत एकंदर मागणी किमतीमधील वाढ मंद गतीने होऊ लागते. हे असे का होते, ते या प्रश्नाचं उत्तर असं आहे की रोजगारीच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे जो काही उत्पादक आहे, संयोजक आहे, त्याला प्राप्तीसंदर्भात म्हणजे नफ्यासंदर्भात बऱ्याच अपेक्षा असतात. त्याच्यामुळे एकंदर मागणी किंमत वेगाने वाढते. परंतु रोजगार जसजसा या ठिकाणी इकडं वाढत जातो, रोजगार जसजसा वाढतो तसतसा संयोजकाच्या प्राप्तीसंदर्भात म्हणजे संयोजकाच्या नफ्यासंदर्भात त्याच्या अपेक्षा घटत जातात. म्हणून हा जो मागणी वक्र आहे या ठिकाणी क बिंदूनंतर आपल्याला याचा उतार मंद झाल्याचं आपल्याला दिसतं. तर असा हा एकूण मागणी वक्र आहे, जो की आपण पुरवठा अनुसूचीच्या सहाय्याने म्हणजे एकूण मागणी फलनाच्या सहाय्याने पाहिलेला आहे. तर आपण याच पंक्तीतला केन्स यांचा एकूण पुरवठा अनुसूची पाहूया. एकूण पुरवठा अनुसूची, त्याच्यामध्ये केन्स असं म्हणतात. आता एकूण पुरवठा किंवा पुरवठा अनुसूची पहा, एकूण पुरवठा किंवा पुरवठा अनुसूची असंही म्हणता येते. पुरवठा अनुसूची, एकूण पुरवठा किंवा एकूण पुरवठा अनुसूची. आता एकूण पुरवठा कशाला म्हणायचं पहा, उत्पादक जेव्हा काही कामगारांना रोजगार देतात, उत्पादक जेव्हा काही कामगारांना रोजगार देतात तेव्हा त्यांना कामगारांशिवाय भांडवल, कच्चा माल ह्या उत्पादन घटकांसाठी काही ना काही किंमत द्यावी लागते. याचाच अर्थ असा आहे की रोजगार निर्मिती करताना उत्पादकाला वेतनाशिवाय इतर खर्च सहन करावा लागतो. यालाच तो पुरवठा किंमत असे म्हणतो. पहा, आता एकूण पुरवठा, एकूण मागणी. आता एकूण पुरवठा म्हणजे काय म्हणलेलं आहे याने, उत्पादक काही लोकांना काम देतो, काही कामाला रोजगार देतो. पहा, रोजगार म्हणजे श्रमाशिवाय, रोजगाराशिवाय, कामगाराशिवाय इतर काही गोष्टीसाठीही उत्पादकाला खर्च करावे लागतं, किंमत अदा करावी लागते. त्याच्यामध्ये मग भांडवल आहे, कच्चा माल आहे, तर यासाठी काही ना काही किंमत द्यावी लागते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की रोजगार निर्मिती करताना उत्पादकाला वेतनाशिवाय इतर खर्च सहन करावा लागतो. यालाच त्यांनी
जे काही इतर खर्च सहन करतो उत्पादक, त्याला त्यांनी एकूण पुरवठा असं म्हटलेलं आहे. त्याला आपण पुरवठा किंमत असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हा एकूण पुरवठा आहे. तर आता आपण या ठिकाणी पुरवठा अनुसूचीच्या सहाय्याने, जे पुरवठा अनुसूचीवर म्हटलेलं होतं त्याच्या सहाय्याने या ठिकाणी समजावून घेऊ. रोजगार पातळी म्हणजे 10 लाख लोकांना एका उत्पादकाने जर रोजगार दिला तर यावेळेस पुरवठा किती होतो? 75 कोटी रुपये होतो. 10 लाख लोकांना रोजगार दिला तर पुरवठा कितीचा झाला? 75 कोटीचा. जर त्या उत्पादकाने समजा 15 लाख लोकांना जर रोजगार दिला, 15 लाख रोजगार पातळी असताना एकूण पुरवठा खर्च किती येतो? तर 175 कोटी. म्हणजे 10 दिलं तर 75 कोटी एकूण पुरवठा खर्च आहे, आणि 15 लाख लोकांना रोजगार दिला तर 175 कोटी त्या ठिकाणी पुरवठा खर्च होतो. तर 20 कोटी लोकांना दिलं तर त्या ठिकाणी 200 कोटी एकूण पुरवठा खर्च होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की ह्यामध्ये वरील तक्त्यातून आपणाला असं लक्षात येते की 15 लाख रोजगार असताना वस्तूची किंमत 150 कोटी होते, 20 लाख रोजगार असताना मागणी 200 कोटी होते, आणि 25 लाख असताना 300 कोटी होते. म्हणजे आपणाला लक्षात असं येते की पुरवठा खर्च वाढला की तो डावीकडून उजवीकडे बरोबर सरकणारा असतो. पुरवठा आता हा या ठिकाणी ही पुरवठा अनुसूची आहे. तर आता हे पुरवठा वक्र कसा असेल तर तो या पद्धतीचा खालून वर जाणार आहे. असा हा पुरवठा वक्र आहे तिरकस, तो खालून असा वर जाणार आहे. तर आता अशा पद्धतीने एकूण पुरवठा आणि एकूण मागणी पाहिल्यानंतर आपण आता हे रोजगाराचं निर्धारण म्हणजे रोजगार कसा निश्चित होतो हे आपण या ठिकाणी पाहू. आता या ठिकाणी आपण रोजगाराचं निर्धारण कसं होते ते या ठिकाणी पाहूया. तर केन्स यांनी वेगवेगळे संकल्पनाच्या साहाय्याने हे रोजगार निश्चितीकरण, रोजगार सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. तर याच्यामध्ये रोजगार निश्चित सिद्धांतामध्येच त्यांनी म्हटलेले आहे की विशिष्ट रोजगार पातळीला जेव्हा एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठ्याच्या साहाय्याने रोजगार निश्चिती होते, असं सिद्धांतामध्ये त्यांनी एक कथन केलेलं आहे. तर आता आपण सिद्धांताच्या ह्या शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत. तर कशा प्रकारे ह्या रोजगार कशा प्रकारे निश्चित होतो हे आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी आता या आकृतीमध्ये केन्सच्या सिद्धांताप्रमाणे अल्पकाळामध्ये एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान समानता प्रस्थापित होऊन रोजगाराची पातळी निश्चित होते. आपण सिद्धांताही पाहिलो आहोत आणि या ठिकाणी परत मी त्याचं पुन्हा रिव्हिजन तुमच्यासमोर करतो. केन्स यांनी सिद्धांतात सांगितलेलं होतं की अल्पकाळामध्ये एकूण किंमत व एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान समानता म्हणजे त्या ठिकाणी परस्पर ते आपसापात एकूण एकाला मिळतात आणि त्याच्यानंतर ते रोजगाराची पातळी निश्चित होते. तर या ठिकाणी आकृती ओ आणि एक्स या अक्षावर रोजगार पातळी दर्शवलेली आहे. तर ओ आणि वाय या अक्षावर या ठिकाणी एकूण मागणी आणि एकूण पुरवठा दर्शवलेला आहे. त्याला आपण प्राप्ती असे म्हणतो. एकूण मागणी किंवा प्राप्ती असे म्हणू शकतो. तर आपण हे पाहिलेलं आहे की आपले जे काही हे मागणी वक्र आहेत, तर हा एडी हा मागणी वक्र आहे जो की असा आहे.
म्हणजे ओ बिंदूतून निघालेला आहे. आणि दुसरीकडे AS हा पुरवठा वक्र आहे, जो पण अशा पद्धतीने या ह्याच्यातून निघालेला आहे, ओ बिंदूतूनच निघालेला आहे. तर पहा, या ठिकाणी हा AD हा एकूण मागणी वक्र आहे, ॲग्रिगेट डिमांड, आणि AS हा एकूण पुरवठा वक्र आहे. तर आता एकूण पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र यांच्या साहाय्याने रोजगाराची निश्चिती कशी होते, कोणत्या परिस्थितीमध्ये हे रोजगार निश्चित होते, ते आपण या ठिकाणी पाहूया. तर केन्सने याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट उद्योगात रोजगाराचं कसं निश्चित होते ते या ठिकाणी या आकृतीच्या साहाय्याने सांगितलेलं आहे. ते आपण या ठिकाणी समजावून घेऊ. पहा मित्रांनो, वरील आकृतीमध्ये AD हे एकूण मागणी वक्र आहे आणि AS हे एकूण पुरवठा वक्र आहे. आणि AD हा वक्र O बिंदूतून उगम पावलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा अर्थ असा आहे की रोजगार वाढलं, रोजगारात वाढ तर एकूण मागणीत वाढ, रोजगार शून्य एकूण मागणी शून्य. तर आता आपण या आकृतीमध्ये तर आपण पाहिलेलं आहे, हे AS आणि AD हे परस्परांना ह्या ठिकाणी E बिंदूमध्ये छेदतात. या ठिकाणी E बिंदूच्या ठिकाणी छेदतात. म्हणजेच ते ज्या बिंदूला परस्पर बरोबर होतात. म्हणजे या ठिकाणी पहा, एकूण मागणी वक्र पहा, आपण हे एकूण मागणी वक्र आहे, एकूण मागणी वक्र, आणि हा जो आहे एकूण पुरवठा वक्र आहे. तर हे दोन्ही पहा या ई बिंदूच्या ठिकाणी परस्परांना छेदतात. तर या बिंदूत छेदतात म्हणजेच या बिंदूला प्रभावी मागणी म्हणतात. म्हणजे या ठिकाणी एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा आहे, यालाच आपण प्रभावी मागणी असे म्हणतो. पण पहा, या बिंदूच्या ठिकाणी रोजगार किती निर्माण होतो ते आपण या ठिकाणी पाहू. या बिंदूला ई बिंदूच्या ठिकाणी हे पिवळ्या अक्षरामध्ये मी परत त्याला सर्कल करतोय. तर अशा वेळेस एकूण मागणी आणि एकूण पुरवठा वक्र एकमेकाला छेदत असताना अशा वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये ON एवढा या ठिकाणी रोजगार निर्माण होतो. ON एवढा या ठिकाणी रोजगाराची पातळी निर्माण होते. आता पहा, या ठिकाणी उत्पादकाला मिळणारा जो काय नफा जास्त असतो, या बिंदूशिवाय दुसऱ्या कोणत्याही पातळीला उत्पादकाला एवढा नफा मिळत नाही, मिळणार नाही. यापेक्षा दुसऱ्या बिंदूला जर संतुलन झालं तर त्या ठिकाणी त्याला नुकसान होण्याची शक्यता असते. आता त्याने ON ऐवजी, म्हणजे आपण हे जे इथं ON म्हणलेलं आहे, ON ऐवजी जर ON1 या ठिकाणी ON1 या ठिकाणी जर त्याने एवढे लोक रोजगार लावले, ON1 एवढे कामगार लावले, तर त्याला मिळणारा नफा जास्तीत जास्त नसतो. आता ON या ठिकाणी हे लाल सर्कल केलं, त्याला मिळणारा नफा जास्तीत जास्त नाही. कारण का पहा, ON या ठिकाणी याचा जो पुरवठा वक्र आहे AS, हे जे इथं आपण दिलेलं आहे, हे पहा या C बिंदूच्या ठिकाणी या ठिकाणी इथं स्पर्श करतो C बिंदूला. तर म्हणजे याचा पुरवठा किती आहे, ON1 एवढे कामगार लावले तर N1 C1 N1 एवढा हा पुरवठा आहे. म्हणजे ON एवढे जर कामगार लावले तर त्या ठिकाणी पुरवठा N1C आहे. म्हणजे त्या ठिकाणी अजून मागणी किती आहे पहा, त्या ठिकाणी मागणी आहे OR1 एवढी, म्हणजे CR एवढीशी तूट आहे. म्हणजे मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. त्याच्यामुळे उत्पादक काय करेल, तर अजून मागणी जास्त आहे तर अजून पुरवठा वाढेल. म्हणजे पुरवठा वाढण्यासाठी मग तो रोजगार वाढेल, म्हणजे जास्त कामगार कामावर घेईल, म्हणजे हे ON पर्यंत जाईल. म्हणजे
या ठिकाणी आर एनपर्यंत त्याला मिळणारं जे अपेक्षित उत्पन्न आहे RN1 एवढं असणार आहे, पण तो आता तेवढं उत्पन्न मिळू शकत नाही. कारण का तर CN1 एवढाच पुरवठा तो करू शकतो. तर त्यासाठी जास्तीचं जर त्याला उत्पन्न घ्यायचं असेल, नफा प्राप्त करायचा असेल, तर त्याला अधिक रोजगार निर्माण करावे लागते. तर अशा रीतीने तो ON2 पहा. या ठिकाणी आता आपण ON2चा विचार करू. आता या ठिकाणी ON2 आहे. आता ON2 रोजगार पातळीला त्याला उत्पन्न किती भेटते? R1N2. हे पहा, इथं R1 आहे. हे R1N2 एवढं त्याला उत्पन्न भेटते. का तर या ठिकाणी त्याचा पुरवठा जो आहे, त्याचा जो खर्च काय आहे, C1N2. हे पिवळ्या ह्याच्यात घेतो. C1N2 हे खर्च आहे. आता C1N2 म्हणजे पुरवठा हा त्याचा खर्च आहे. C1N2 एवढा खर्च आहे आणि त्याला उत्पन्न किती होते तर R1N2. तर यामुळे त्याला नुकसान होते. कारण का पुरवठा जास्त आहे म्हणजे खर्च जास्त आहे, मागणी कमी आहे, म्हणजे या ठिकाणी उत्पादकाला घाटा होतो. म्हणून याऐवजी तो म्हणजे N1च्या ठिकाणी होत नाही संतुलित, N2च्या ठिकाणी होत नाही, तो होतो कुठे तर ह्या Nला, म्हणजे या E बिंदूच्या ठिकाणी, हा N बिंदूच्या ठिकाणी. म्हणजे एवढं अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी रोजगार वाढते. म्हणजे केन्सच्या मते सांगायचे हे आहे की अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणी म्हणजे जी काही मागणी आहे, प्रभावी मागणी ज्याला म्हणतो, ती अर्थव्यवस्थेत एकूण मागणी व एकूण पुरवठा यांच्या संतुलनातून, म्हणजे एकूण पुरवठा ॲग्रिगेट सप्लाय आणि ॲग्रिगेट डिमांड हे एकूण एकाला जिथं छेदतात तिथं प्रभावी मागणी निर्माण होते. आणि प्रभावी मागणी निर्माण झालं तर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार जास्त निर्माण करावे लागते. पण हे जे ON वर इथं झालेलं आहे याचा अर्थ असं नाही की आता काम मागणारे संपलेले आहेत. म्हणजे श्रमिक भरपूर आहेत. म्हणजे प्रभावी मागणीच्या नंतर देखील म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार नाही. आणि केन्स तसं म्हणत नाही. अर्थव्यवस्थेत अपूर्ण रोजगारच असते, कारण का सगळ्यांना अर्थव्यवस्थेत काम भेटत नाही. हे केन्स यांनी गृहीत धरलेलं आहे. तर केन्स यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी आता म्हणजे केन्सच्या विचार केला तर या ठिकाणी याच्यानंतर जर रोजगारात वाढ केलं, संतुलन म्हणजे प्रभावी पातळीच्या नंतर, प्रभावी मागणीच्या नंतर जर म्हणजे रोजगारात जर वाढ केली तर त्या ठिकाणी उत्पादकाला काही नफा भेटत नाही, तर त्या ठिकाणी घाटाच घेतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीने रोजगाराचं निश्चितीकरण अर्थव्यवस्थेमध्ये होते. म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो की अशा पद्धतीने मी तुम्हाला एक आकृती ती काढून दाखवतो. तर हा एकूण पुरवठा वक्र आहे, हा एकूण मागणी वक्र आहे AD. तर आणि हा एकूण पुरवठा वक्र आहे AS. तर या ठिकाणी ही रोजगार पातळी आहे ON, X हे Y. तर अशा पद्धतीने रोजगारामध्ये जर वाढ झाली, पहा रोजगारामध्ये म्हणजे ON एवढा रोजगार झाला इथे, तर या ठिकाणी काय आहे, हे AS आहे म्हणजे एकूण पुरवठा वक्र आहे खालून जाणारा, आणि हा एकूण मागणी वक्र आहे. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे या ठिकाणी जर आपण दुसरं अक्षरात काढतो, या ठिकाणी K आहे आणि हे L आहे. तर या ठिकाणी पहा ON एवढे जर रोजगार लावले तर त्या ठिकाणी
किती पुरवठा तयार होते, एन एल एवढा तयार होते. पण मागणी किती आहे, म्हणजे के एवढं, म्हणजे के एल एवढं आहे. म्हणजे एवढ्या लोकांना म्हणजे पुरवठा होतो का, तर नाही. म्हणजे जेव्हा एकूण मागणी आणि एकूण पुरवठा बरोबर होते तेव्हा अर्थव्यवस्थेत संतुलन निर्माण होते, ज्याला आपण अल्पकालीन संतुलन म्हणतो. म्हणजे ते संतुलन या ठिकाणी झालेलं आहे पहा इथं. तर म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये इथून इथपर्यंत संतुलन होण्यासाठी अजून रोजगार वाढावा लागते, कारण का मागणी अजून जास्त आहे, त्या प्रमाणात पुरवठा कमी आहे. म्हणून उत्पादक काय करतो, ह्या N2 पर्यंत तो अजून उत्पादन करू शकतो, म्हणजे अजून उत्पादन करू शकतो. हां, याच्यानंतर करू शकत नाही. जर याच्यानंतर जर त्यानं रोजगारात वाढ केली, म्हणजे या बिंदूपर्यंत जर रोजगारात त्यांनी वाढ केली, तर याच्यानंतर मात्र हा जो पुरवठा वक्र आहे, हा मागणी वक्र खाली येतो हळूहळू आणि पुरवठा वक्र वर जातो. म्हणजे याचा अर्थ मागणी कमी पुरवठा जास्त होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी रोजगाराचं संतुलन निश्चितीकरण त्या ठिकाणी होत नाही. हे आपल्याला ह्या आकृतीतून दिसून येते. तर हा सिद्धांत या ठिकाणी संपला. आपण सगळ्यांनी या सिद्धांताचा परत परत अभ्यास करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.